माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या काळातील जवळपास 100 शववाहिका या आपण या ठिकाणी पाहू शकतो धुळखात पडून आहेत। साधारणतः 35 कोटी रुपये खर्च करून या शववाहिका आणल्या गेल्या होत्या। मात्र आता या जर सर्व शववाहिका आपण पाहू शकतो सार्वजनिक आरोग्य विभागाच्या या आवारामध्ये या सर्व शववाहिका या ठिकाणी धुळखात पडून असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जानेवारी महिन्यात या शववाहिका आलेल्या आहेत आणि याचा हेतू जो काही होता तो अर्थात राज्यातील नगरपालिका महापालिकांना या शववाहिका देणं अपेक्षित होतं। मात्र अजूनपर्यंत या शववाहिका देण्यात आलेल्या नाहीत। अत्याधुनिक पद्धतीने या शववाहिका तयार करण्यात आलेल्या आहेत। एसी अशा या शववाहिका आहेत। साधारणतः एका शववाहिकेची किंमत 36 लाखांपर्यंत आहेत आणि आपण पाहू शकतो मात्र या शववाहिका नादुरुस्त होतील अशा पद्धतीच्या या लावण्यात आलेल्या आहेत। या ठिकाणी सुरुवातीला 35 कोटी रुपये यासाठी मंजूर करण्यात आले होते आणि जानेवारी महिन्यात पहिल्या टप्प्यात अर्थात 25 शववाहिका या ठिकाणी आल्यात, दुसऱ्या टप्प्यात 25 आणि फेब्रुवारी महिन्यात 50 अशा एकूण 100 शववाहिका या ठिकाणी आलेल्या आहेत। मात्र अद्यापपर्यंत या शववाहिका त्या विभागाकडे देण्यात आलेल्या नाहीत, सुपूर्द करण्यात आलेल्या नाहीत। मात्र एकूण त्या हेतू जो काही होता या शववाहिका आणण्यामागचा तो हेतू मात्र या ठिकाणी पूर्ण होताना दिसत नाहीये। त्यामुळे आपण पाहू शकतो या सर्व शववाहिका या ठिकाणी जैसे थे पडून आहेत। या प्रचंड अशी धूळ सुद्धा या शववाहिकांवर साचलेली आहे। काही पंक्चर होण्याच्या मार्गावरती नादुरुस्त होण्याच्या मार्गावरती आलेल्या आहेत आणि त्यामुळे आता विद्यमान आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर या संदर्भात आता काही कारवाई करतील का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। आणि त्यावेळी खरं तर हे आरोग्य विभागाचं काम नसताना देखील आरोग्य विभागाने या शववाहिका तयार केलेल्या आहेत आणि यामागे नेमका हेतू काय होता या हेतूची देखील चौकशी होणं गरजेचं आहे। मात्र आपण पाहू शकतो या आता सर्व शववाहिका पुण्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या या आवारात धूळखात पडून असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन सुशांत राऊत सह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।